संतूर जल्लोष 2010। नमस्कार, हाय, हॅलो, हाऊ आर यू, कसे आहात तुम्ही? तुम्ही मजेतच असणार, कारण आज गेल्या वर्षातल्या आपल्या डोकेदुखीला राम राम करणारा दिवस आहे 31 डिसेंबर आणि मी हिप्नॉटिस्ट भीमाशंकर फुलकर रहस्य गेल्या वर्षाचं या कार्यक्रमाच्या 31 डिसेंबर स्पेशल भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या या स्पेशल भागातले आपले स्पेशल गेस्ट आहेत श्रीयुत कुशल अंबिके। वेलकम वेलकम वेलकम। हॅलो कुशल। हॅलो। कुठून आलास? तिथून नाही नाही कुठून आलास म्हणजे कुठच्या ठिकाणाहून आलास? हा, अंबरनाथ वरून आलो ट्रेनने। कसा आहेस? ट्रेनने आलेला माणूस कसा असेल? उद्ध्वस्त आहे। अहो, पायावरती एका सरदारचा पाय होता प्रवासात, एकाची बॅग अशी पोटात अशी लागत होती, त्या राईच्या तेलाचा वास नुसता नाकात शिरला होता। पण मागेच जायचंय आपल्याला, मागेच जायचंय आपल्याला। पण तुझ्या आयुष्यात गेल्या वर्षात काय काय घडलंय ते जाणून घेण्यासाठी आपल्याला मागे जायचंय। कुशल, माझ्याकडे बघ, तू तयार आहेस? हो। मनाची तयारी झालेली आहे? हो। माझ्यावरती विश्वास आहे? हो। कुशल अंबिके तयार आहे, मनाची तयारी झालेली आहे, माझ्यावरती विश्वास आहे। तेव्हा तो आपल्याला गेल्या वर्षात त्याच्या आयुष्यात काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी मागे घेऊन जातोय। चला माझ्या बरोबर। ये कुशल, झोप। मला जेवल्याशिवाय झोप नाही येतो। अरे वेड्या, तुला घोरत पडायला नाही झोपायला सांगत आहे, तुझ्या भूतकाळात घेऊन जाण्यासाठी तुला झोपायला सांगतोय। ये झोप। आता काय तुझ्या केसांमधले उवा काढू का मी? चेहरा दिसू देणार रे मला। शाबास। हा, गेल्या वर्षातल्या तुझ्या ज्या घटना तू तुझ्या झाकल्या मुठीत बंद करून ठेवल्यास ती मूठ आता तू उघडणार आहे। बघ माझ्या डोळ्यात कुशल, सांग तुला काय दिसतंय? बुबुळ, त्याच्या मागे पांढरा पडदा, त्याच्याही मागे अश्रुग्रंथी। तू काय डोळ्यांचा डॉक्टर आहेस का? तुझ्या आयुष्यातल्या काही घटना दिसत नाहीयेत का तुला? दिसतायत। व्हेरी गुड, व्हेरी गुड कुशल, तुला सगळं दिसतंय। आठव तुझा भूतकाळ, आठव तुझं गेलं वर्ष 1 जानेवारी 2009। काय घडलं त्या दिवशी? काहीच नाही। कारण मी आदल्या दिवशी इतका टाईट होतो की उठे उठेपर्यंत संध्याकाळ झाली। मग काय केलंस? मग मी माझ्या बॉसला फोन केला आणि आजारी असल्यामुळे कामाला न आल्याचं कारण दिलं। बघितलं, ऐकलत लोक हो, ऐकलत। या बेवड्या कुशलने वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या बॉसला चुना लावलेला आहे। हे रहस्य त्याने स्वतःच्या तोंडाने आपल्याला सांगितलंय। मला दुसऱ्याच्या तोंडाने बोलता येत नाही। ठीक आहे, ठीक आहे, आणखीन आठव। फेब्रुवारी, मार्च, काय आठवतंय? फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी। 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे असतो। काय घडलं त्या दिवशी? 14 फेब्रुवारीला माझं 15वं अफेअर ब्रेकअप झालं। तुझी 15 अफेअर झाले? ही फक्त ब्रेकअप झालेली सांगितली, चालू असलेली अजून सांगितलेत कुठे? लोक हो, बघितलं, ऐकलं, या चालू कुशल अंबिकेचं 14 फेब्रुवारीचं रहस्य। आणखीन रहस्य सांग, आठव। मार्च, एप्रिल, मे। एप्रिल, 1 एप्रिल मी असा रस्त्याने चाललो होतो। मला 5 रुपयाची नोट दिसली, ती घेण्यासाठी मी खाली वाकलो तर नोट ती पुढे गेली। मग मी परत तिच्या मागे गेलो, नोट पुढे, मी मागे, नोट पुढे चालत होती, मी तिच्या मागे चालत होतो, नोट पुढे, मी मागे, नोट पुढे, मी मागे, आणि मग ती नोट घेण्यासाठी मी उडी मारली, तशी नोटेने पण उडी मारली, मी गटारात पडलो। मग मला कळलं, मला एप्रिल फुल केलं गेलं होतं। अरे 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 अरे, 5 रुपयांसाठी तू गटारात पडलास? तुम्ही किती रुपयांसाठी पडता? मी पडत नाही, मी पाडतो, रहस्य बाहेर काढतो। सांग कुशल अंबिके, आणखीन काय ओपन करावं असं वाटतंय तुला? शर्ट। गरम होतंय का तुला? शर्ट घेण्यासाठी मी एका दुकानात गेलो होतो ऑगस्ट मध्ये। मला तिथे एक जीन्स आवडली, ती घेण्या एवढे पैसे माझ्याकडे नव्हते, म्हणून मी हळूच ती माझ्या बॅगेत टाकली। ती जीन्स मी आज घालून आलोय। बघितलं लोक हो, या चोराच्या अंगावर चोरीची जीन्स आहे आणि याच्या अंगात चोरीचे जीन्स आहेत। आणखीन काय आठवतंय? रहस्य सांग। सप्टेंबर, सप्टेंबर मी जुगारात हरलो, म्हणून मी माझी चैन आणि अंगठी विकली आणि घरी सांगितलं की रस्त्यावर मला लुटलं गेलं। बघितलं,
ऐकलं या बदसलूक माणसाचं जुगाराचं रहस्य? आणखीन रहस्य सांग. ऑक्टोबर मध्ये मी माझ्या बाबांचा गुटखा खाल्ला, पकडला गेलो आणि खूप मार खाल्ला. नोव्हेंबर मध्ये मला टीसीने विदाऊट तिकीट पकडलं. डिसेंबर मात्र चांगला गेला. काय घडलं डिसेंबर मध्ये? माझं 16वं अफेअर घडलं. अरे तुझं 16वं अफेअर सुद्धा सुरू झालंय का? हो, खूप छान मुलगी आहे. हा. आम्ही दोघं उद्या पळून जाऊन लग्न करणार आहोत. उद्याच तुम्ही पळून जाऊन लग्न करणार आहात? हो. का? कारण तिच्या बापाचा विरोध आहे. काय नाव आहे तिचं? भार्गवी भुलकर. भार्गवी भुलकर बरोबर कुशल अंबिके उद्याच पळून जाऊन लग्न करणार आहे. भार्गवी भुलकर. हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. भार्गवी भुलकर. अरे भार्गवी भुलकर म्हणजे माझीच मुलगी. आणखीन काही रहस्य ऐकायचंय का सासरे बुवा? कसली रहस्य सांगतोय हे भोळ्या मुला? तुला भीती वाटत नाही का रे माझी? एक तर दारू पितोस, गुटखा खातोस, जुगार खेळतोस, चोरी करतोस आणि ट्रेन मधनं फिरतोस. आता माझ्या मुलीला पळून लग्न केल्याबद्दल मी तुझा रहस्यमयरित्या खूनच करतो. तुम्ही टीव्हीवर आहात, लोक तुम्हाला बघत आहेत. आता तुम्ही लोकांची रहस्य उघडकीस आणा. मी रहस्यमयरित्या तुमच्या मुलीला घेऊन पळून जातो. थांबे. संतूर जल्लोष 2010